मुक्काम पोस्ट देवरगाव तालुका जिल्हा नाशिक येथे सुरेश तुकाराम मोंडे यांच्या राशन दुकानाला मंगळवारी रात्री साधारणतः 1:30 वाजेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली आहे। काही वेळातच आगीने उग्र रूप धारण केल्याने दुकानातील धान्य साठा व साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले। या घटनेत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे। घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 2 गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या। अग्निशामक कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून आगीवर नियंत्रण मिळवले, त्यामुळे परिसरात मोठा अनर्थ टळला आहे। दरम्यान या कारवाईत लीडिंग फायरमॅन VK मुसळे, TS सूर्यवंशी, AP मोरे, वाहन चालक SS तुपलोंडे, राहिल सय्यद तसेच ट्रेनी फायरमॅन शुभम लाड, हर्षल कुलकर्णी, स्वप्नील नांद्रे, ऋषिकेश बरे, जयेश बिरार यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, देवरगाव।